सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आज आपल्या घरी आलेला आहे आपलं छोटं बाल. नटून तटून आले ना. नटून नको मला, तू खा. चपाती खाताय, चपाती खाताय आपलं बाल आहे की नाही. चपाती तू खा मला नको, मला नको. तू खा मला नको. काय नटून थटून आंघोळ वगैरे करून आपलं बाळ आलेलं आहे की नाही. तर गाईज, विषय काय, काल रात्रीपासून एवढा मोठा पाऊस पडतोय ना, खूप बेकार पाऊस पडतोय. सो आता तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, पूर्ण अंगण आपलं ओलं ओलं झालेलं आहे. सो खूप मोठा पाऊस पडला आहे ना, आपलं बाळ आपल्या पाठीमागे फिरतंय सारखं सारखं, आहे की नाही. काय खाती, काय खाती. चपाती, चपाती खाती. दादा कशी बोलते मला तू, कसं बोलते मला दादा. बाबा कुठे आहेत, बाबा आत गेलो बाबा. आता नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. सो गाईज, इथे पेरू बघू शकता, पेरूचं झाड आहे. सकाळी सकाळी माकडं इथं आलेली, पेरू वगैरे खाऊन गेली. आणि बाईनं काय घेतलंय, काय शी घा नाही, फेक फेक, काय ते फेक, खाली पडली ना. काटेनं कोणाला मारती, म्हातारी कशी चालती, म्हातारी आले 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 अशी चालती आहे. आणि माकड कसं बसतं, असं बसतोय माकड, असं बसतोय. तर जरा थोडं बाहेर फिरून येऊया. पाऊस वगैरे उघडलेला आहे आणि काल रात्रीपासून एवढा मुसळधार पाऊस पडतोय ना गाईज. आत्ता क्लीन झालेलं आहे सगळं वातावरण. सो आता फिरून येऊया. किती चिखल, किती ओढ्याला पाणी, काय काय झालंय ते बघून येऊया. सो चला आता चलूया. बाळा काय झालं, ते ठेव काठी साईडला, थांबू. चला आत चला आत चला. उठा ऐकू, आत घरात जायचं, घरात. चलो ऐगो पडली पुढं बघ कपडे घातले आता दुसरी. तर गाईज, इथे चाललेला आहे मम्मीचा नाश्ता. मी आत्ता जस्ट केला मच्छी चपाती. ओके. काय बाळा, काय 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 खायचं तुला, चपाती खायचे. आले वा. डान्स कसा करायचा, डँगिडिंग 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 टक्कडिंग डँगिडिंग 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 डिंगिडिंग डँगिडिंग डँगिडिंग टक्कडिंग डँगिडिंग 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 डिंगिडिंग डँगिडिंग डँगिडिंग टक्कडिंग डँगिटिक डँगिटिक डिंगिटिक डिंगिट डिंगिटिक 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 डँगिडिंग 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 टक्क. पप्पा चालले थोडं बाहेर. आता बाळाला सोडायला चाललोय घरी. कुठे, घरी. कुठे चाललोय, कुठे जायचं आपण फिरायला. बाबा कुठे आहेत, बाबा कुठे गेले, चला घरी जाऊ आता. बाबा गाडी घेऊन चाललेत, भूर चाललेत. पेरू पाहिजे होय, हो की तोवर पेरू आहे हो. तर काहीच बघा ही कशी तोडते आता. मोठा ते नाही हो, घ्यो काढायचा. काढ लवकर. तो नाही हो, तो मोठा आहा, तो नाही मोठा. तर हो, हिला द्यावं एक पेरू काढून. हो का, हिता हो का, घेऊस की. हा ते द्या की. हा आली वा. आयुष्यपत पेलू खाती होय. चला, हो घरी सोडतो. चला जाऊया. तर गाईस, हे बघू शकता सगळा चिखल वगैरे झालेलं आहे खाली. ओहो, हे बघू शकता, असे हाल असतात आमच्या इथलं रोडचे, आहे की नाही. काय झालं का हसती, हसती वय, पेलू खाती. तर गाईस, हे बघू शकता आपली कार इथे आहे आणि 3-4 दिवस झाले इथेच आहे.
कारण की कुठे बाहेर नाही गेलो काय नाही त्याच्यामुळे. स्वतः बाळाला सोडायला चाललो आहे घरी. चलूया आणि तसंच फिरून खाली येऊया की ओढ्यात किती पाणी आहे किती नाही बघूया, आहे की नाही. बाबा आले ना, बाबा. लाईट चालू आहे. चलो बाय बाय कर, बाय बाय बाबांना, बाय बाय. नाही तर काही जिथं आलेलं आहे मंदिराच्या इथे आणि हे बघू शकता सगळं पाणी वगैरे साठलेलं आहे. काय विषय भावा? होय, लग्नाचीच तयारी करा तुम्ही, आज जवळ आलं या. चालेल. तर काहीच हा विषय असाच होतो, पाऊस वगैरे पडला की आत्ता थोडा पाऊस येतोय आणि हे बघू शकता सगळं पाणी इथे साठलेलं आहे मंदिराच्या इथे. ए भावा काय विषय? कुठं फिरतोय लागा तू? दिसत नाही तू काय नाही. मग असलं टाकलं ब्लॉग मध्ये कसं वाटतं? बरं आपला भाऊ पण आलेला आहे आणि दुसरा भाऊ पण आलेला आहे. कुठं चाललाय? हे काय विषय? कुठं चाललंय? तिकडं चाललंय. तर गाईज येतोय वाड्यात पाणी भरायला. आपल्या भावासोबत चाललोय आता वाड्याची इथं. स्वतः पाणी किती आलंय काय नाही बघता. भाऊ रात्रीपासून पाऊस पडतोय ना, लय बेकार पडतोय. काय करतो पाऊस? पाणी नाही आला मला असं वाटतंय. पाणी नाही आलोय नसेल का हो? एवढा मोठा पाऊस सोडून झालाय. पण बघू ना जरा आपली हाल हवा बघू ना. बघ की किती विषय झालाय, चिखल वगैरे सगळा रोडचा रस्ताच वल्ला पाक रस्ता. मग तेच जरा बघू की काय विषय आहे काय नाही. म्हंटल आज एक ब्लॉग शूट करावा आणि अजून आभाळ आहे भाऊ, आहे का नाही? आज ऊनच नाही सकाळपासून. अरे आता काय ते कपडे वाळती ते नाही काय माहित टाकले. शर्ट बिर्ट नाही घालाय मला आता. शर्ट नाही घालाय? हो तर मग काय घातलं? कालचाच घातलाय, दिसेना झालाय. काल का असा करतोय आंघोळ करून तीच कपडे ए येऊ घ्या गाईज. सगळे माणसं बघते ते माहिती काय असा फोन धरतोय काय. अरे फोन धरलाय जरा बघू की विषय काय नक्की. बघ त्यामुळे पकडलाय, नाहीतर काय पकडतोय. असं नाही पुरा आला बाबा. पूर नाही आला पण चिखल वगैरे बघ ना कसं झालंय. आपण जरा फक्त तो मोठा एकदम मोठा पाऊस झाला ना मग भावा येणार. आता मोठा पाऊस कधी व्हायचा? सगळा रस्ता एकदम स्वच्छ होणार काय असं कालपासूनच पडायला लागला आहे का नाही? तर काहीच कालपासूनच पडायला लागलाय पाऊस. तर भाऊ आपल्या युजर्सने विचार इथला का रस्ता झाला पाहिजे आपल्या कुठं? इथं ती काय करणार आहे ती? त्यांना वाईस सांग की वाईस काय सांगू? इथं भाऊ कधी पण आला नाही या गावात तर इथनं दावाने घेत जावा. इथून- ऍक्सिडेंट होण्याची शक्यता लय. इथून हळू घेत जावा गाईच, नाहीतर ऍक्सिडेंट लय बेकार होईल इथं कधी आला तर आमच्या गावात. इथंच तेवढा एक रस्ता याचा वाईस प्रॉब्लेम आहे एवढासा. हा एवढासा छोट्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणून येताना काळजीपूर्वक काळजीपूर्वक येत जावा. पण हिरवं बघ की कसलं झालंय वातावरण बघा. वातावरण, व्ह्यू बघ ना. वातावरण पाहिजे तर गावाकडेच. गावाकडचं वातावरण माझी बाई विषय हाडाचा. काय म्हशी म्हणतात ना, म्हशी म्हैस. तर काहीच बघू शकता गया बिया, सॉरी काय म्हशी या बघू शकता काहीच चरतायत. पूर्ण असं गवत वगैरे आलेलं आहे खायला गुरांना. आणि पाणी बघू शकता काहीच आता सध्या खराब आहे. आत्ता जस्ट हे खराब पाणी आहे. म्हणजे पाणी आहे थोडंसं बट खराब आहे. आणि जरा पावसाचा मोठा पाऊस आला ना मग ते वाहून जाते. खराब पाणी वाहून गेलं खराब ना, पाणी एकदम निळसर पाणी. तोपर्यंत आता एवढ्या ह्याच्यातच आहे का नाही, साठून ती साठून हिरवा साठून पडली हिरवं ना, पडलं. एकदम असा पूर बिर आला ना भाऊ मग हाय स्वच्छ एकदम. हा, इतकं मग वगैरे ते- तर पाणी बाकी असं हा, गुडघ्या मग तेच की या पुलावरनं पाणी जात आहे का नाही. म्हटलं बघायला आलो आपण. म्हटलं काय विषय झालाय नक्की. आपला गणी भाई पण विषय हाड ती मस्त कशी बघते बघ, भ्याच वाटतंय भावा. तर काही बघू शकता डायरेक्ट अंगावरच येईल. बघायचं दिलं तिनं सोडून. ती म्हणली असेल काय शिफ्टी फिरे गाडी तिनं तुला बघून काय अवघड. जिथे काय पाणी आलेलं नाही भरपूर. आता पुढे जाऊन जरा अजून बघूया लोकेशन, विहिरीत वगैरे पाणी आलं की नाही बघूया. सो हे बघू शकता काहीच पूर्ण हिरवंगार झालेलं आहे कालच्या पावसामुळे. आणि ह्याच्या आधी पण पाऊस पडत होता त्याच्यामुळे पण हे थोडं म्हणजे असं सगळं गवत वगैरे आलेलं आहे गुरांना खायला. हिरवळ एकदम आणि गुरांना गवत वगैरे खायला खूप छान झालेलं आहे. आणि आत्ता आम्ही चाललोय
असल्या पुढे. वातावरणात बोल म्हशी गाय असणे बघ कमी पडत नाही बघ खायला. हा मग तेच की पाऊस असतो ना बाबा, पावसाचं पाणी वगैरे सगळं असतं, गावात बिवात एकदम गवत वगैरे निवांत असतं. चरून बिरून पोट भरून येते त्या घरी तो येत नाही त्या. हा मग तेच तर. आणि भावा कसलं व्ह्यू कसलं क्वालिटी झालंय वातावरण. हवा कसली लागते बघ ना एकदम गार अशा अंगाला. हा मग तेच ना. टच करून जाते बघ हा एकदम तेच ना, वाऱ्यानं गार एकदम. एकदम गार पुढं फिलिंग माकड ढगातच बघ, जाते. माकड बघ की पुढे रस्त्यावर एकदम आयुष्यपतच चाललंय. नाही लय लांब आहे दिसणार नाही. दिसणार ना भाई, आपला आयफोन तो बी 15 एकटा आहे. चाललाय बादशाह, एकटा तर गाईज हे बघू शकता, मंकी घुसला घुसला वर घुसला गेला गायब. गाईज हे बघू शकता, आपल्या भावाचं घर आहे तिकडं. इथून विषय काय झालाय, आता इथे लोखंडी पूल बांधायचं चाललंय, हे बघू शकता. सो आता इथून इझी होईल जायला, आहे की नाही. जायला हो, पाण्यातनं त्यांना रस्ता नाही ना असं गाडी बिडी जायची म्हटली तर. हा मग तेच की इझी होईल तिथं सगळं. बांधलेलं दाखवून आपण कसं ते पाणी त्याच्यावरनं पण जातोय का इथं बांधलेलं, हा मग तेच तर. त्याच्यावरनं पण पाणी जातोय. तर काय विषय काय, असं इथे त्यांनी पूल वगैरे बांधलेला, पण त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यावर कारण की सीन काय, त्याच्यावरून पण असं हा पाणी पण असं वरनं पाक झाड पूर आला की पाणी बिनी जातं. तर हे काहीच बघू शकता, हे पूल बांधलेला त्यांनी, इकडून पाणी वगैरे आलं तर ह्याच्यावरून सगळं जातं. आम्ही विहिरीच्या इथं पोचलेलो आहे आणि थोडा थोडा पाऊस पडतोय, बट आता ब्लॉक करण्यासाठी काही मी करू शकतो. पावसात काय आपण भिजू शकतो, आहे का नाही बाबा. आता घरी जाताना भिजणारच आहे जर पाऊस आला तर. तर गाईज विहिरीच्या इथं पोचलेलो आहे, तुम्हाला दाखवतो विहिरीत किती पाणी आलंय किती नाही. पहिल्यापेक्षा तर गाईज जास्त पाणी आलेले आहे. हे बघू शकता, विहीर पूर्ण भरेल थोड्या दिवसात. पहिल्यापेक्षा तर जास्त पाणी आलेलं आहे, हे बघू शकता. आणि हिरवळ पण खूप आहे जास्त इथे. आणि काहीच विषय काय, तुम्ही ह्याच्या आधीचा माझा तो व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की ह्याच्यामध्ये किती पाणी होतं या विहिरीमध्ये, आता किती पाणी आहे. सो ह्याच्या आधी मी ब्लॉग टाकलेला की पाऊस पडत नाही, हे नाही ते नाही. बट आता पावसाची सुरुवात झालेली आहे जुलै महिन्यात, बरोबर ना. जुलै महिन्यात झालेला, आपल्या भावाला कॉल आलेला. सो पाणी एवढं वाढलेलं आहे, हे बघू शकता. आणि हळूहळू वाढेल. काय नाही म्हणजे अगोदर बघ की आपण 4-5 वर्ष इथं पवायचो, 4-5 वर्षापूर्वी तेव्हा या घरावरून किती मजा यायची उड्या हो मारायला. गाईज, आम्ही ना इथपर्यंत पाणी असलं ना की इथून आम्ही वरून उड्या मारायचो डायरेक्ट फिश मच्छी. हा मोटर पण दिसत नव्हती, मोटर पण बुडायची, मोटर पण दिसत नव्हती. आणि गाईज वरून उड्या मारायचे तिथून, ते दिसतात ना पोरं वरून उड्या मारायचे. आणि इथपर्यंत काहीच पाणी असायचं, म्हणजे इथपर्यंतच वरपर्यंतच तुम्ही बघू शकता एवढं पाणी काटोकाट भरायचं. काय ते खांदलंय नाही तर आता खांदलंय, म्हणजे विहीर वाढवली आहे. ह्याच्या आधी थोडी छोटी होती, आता हे बघू शकता तळ खूप वाढवलेला आहे विहिरीचा. कोण आता इथं काहीच खाली बिली पडलं ना विषय संपला, आहे का नाही. वर याला येणारच नाही. खाली दाखव की कुठे राहिले तेच. हे बघू शकता गाईज, इथून जर गेलो तर गेलो की मेलो डायरेक्ट, मरणार नाही. आपला भाव आहे वाचवायला, आपल्याला इथं पवायला, आपल्या भावाला पण येतं, मला पण येतं. पाणी नाही पवायला डायरेक्ट विषयच हाडवायला. ये दुसरी पण हिरदा. तर गाईज आता जी मेन विहीर आहे, आम्ही त्याच्यामध्ये जास्त पोहतो, म्हणजे आम्ही जास्त पोहलोय त्या विहिरीमध्ये. सो आता तुम्हाला दाखवतो, ती पण विहीर दाखवतो, ठीक आहे. ह्याच्याच बाजूला आहे ती विहीर, उडी मारली आता जस्ट. सो आपला भाऊ हाफ चड्डीवर विषय हाडी. मी पण हाफ चड्डीवरच आहे भावा. तू पण तेच ना, मी पण हाफ चड्डीवरच आहे. सो गाईस बघ मी पहिला पवाय शिकलेलो फर्स्ट टाइम ह्या. ज्या विहिरीत पावा शिकलेला, मग काय विषय मग मी पण ह्याच विहिरीत शिकलेलो भावा. दुसऱ्या कुठल्या एरिया शिकतो ना. आता ह्या विहिरीला गाईस किती पाणी आलंय बघू. आयो आईच्या गावात. तर गाईस ह्या विहिरीनं पूर्ण पाणी पिलेलं आहे. पावसाचं पाणी पडलं पण पिलेलं आहे, हे बघू शकता. चिखल झालाय पूर्ण, ते मुरलं असेल पाणी, त्याच्यामुळे विहिरीत वगैरे पाणी नाहीये. सो गाईज हेच आहे, आता काय पाणीच नाही इकडं. आता पडेल जरा, जसं जसं पाऊस मोठा होईल म्हणजे थांबणार नाही. आता पावसाळा चालूच झालेला आहे, तसं पाणी अजून 2-3 आठवड्यात विहीर पाक जय पावतर सगळ्याच विहिरी तिथं पूर बीर सगळे येते. पाण्याचा विषय नाही. मागल्या 2 वर्षापूर्वी काहीच पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. तरी पण आता वाय चालू झालाय पाऊस, होईल अजून आहे काय. तेच की आता बघू गाईज, येईल थोड्या दिवसांनी पाणी. किती विहिरी भरलेत, काय झालंय नक्की बघून येऊया. सो आता आपण बघितलेलं स्टार्टिंग आहे. आणि आता आपण गाईज इथून जाऊया डायरेक्ट गुरांना पाणी पाजायला. पाणी तर पिणार नाहीत पावसाची, बट आता काय पाजायची फॉर्मॅलिटी करायच्या, पाजून बघायची काय ती म्हणजे पितात काय नाही काय.
त्यांना पाणी वगैरे पाजूया, खायला वगैरे टाकूया. काय विषय, राणा चाललाय का? चला, गुरांची इथे आलेलो आहे. हे बघू शकता आपली गुरं कुठे सिद्धू. आयुष्यपदच गायब झाले गाईज गुरं आपले. तर गाईज ह्याच्यामध्ये पण पाणी आहे बघू शकता, पण खाली गेलेलं आहे रे. तुला माहिती आहे का भाऊ इथं सीन काय झाला माझा? तर गाईज इथं विषय काय झाला, माझी कोल्हापुरी चप्पल यात एक पडलेली आहे, त्याच्यामुळे हे काढू का? तिचं आता काम झालं असेल, तिचं विषय झाला असेल. महिन्यापूर्वी ना एक 10-15 दिवस झाले असतील, तेव्हापासून गाईज ही चप्पल घालतोय, नाहीतर कोल्हापुरीच घालत होतो मी. हे बघू शकता इकडे आतमध्ये गुरं बांधलेले आहेत. सरप्राईज. आता एक खोलूया, त्यांना पहिले एक एक बादली पाणी पाजूया. वॉटर हे बघू शकता, त्याच्या पाठीमागून नको हो भावा, लात मारते. तर गाईज हे बघू शकता आपली गुरं इथे जाऊन बांधलेली आहेत कालपासून. सर चिखल राडा आहे बघू शकता गाईज, किती केलेला आहे. हिने खूप केलेला राडा गाईज, हिने खूप केलेला. आणि हिने नाच पण एवढं केलेलं आहे बघा खायला. ना पाणी वगैरे पाजूया, बघू पितायत की नाही. तर इथं आपले बादल्या वगैरे घेऊन जाऊया. चलो, 2 बादल्या काढून आणलेत आणि आता गारटा असल्यामुळे पाणी पित नाहीत. हे बघू शकता, बादल्या पुढे ठेवलेत पण त्यांचं मन करत नाही पाणी प्यायचं. हा मग तेच तर, कारण की गाईज थंडीच एवढी वाजते आणि पावसाचं वातावरण असेल ना तर गुरं पाणी पित नाहीत. हे बघा पित आहेत का. तर गाईज गुरं काय पाणी पिले नाहीत, त्यांना आता टाकले खायला. तर आता चलूया, आपलं पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे. तर चला आता चलूया. आता आलोय मंदिराच्या इथं आणि आपला भाऊ आता चाललाय घरी. भावाला सोडूया, लय उशीर झाला. कुठली सिरीज बघत होता? मनी हॅश. कशी आहे भाऊ, कशी वाटली? आताशी पहिला एपिसोड बघितलाय सीझन म्हणजे पहिला सीझन मधला पहिला एपिसोड आहे. आता जस्ट चालू. तर गाईज आपला भाऊ आता बघतोय मनी हायस्ट वेब सिरीज. हे काय रे? होय बर बर. तर काय आता आपल्या सिद्धू भाऊला सोडूया घरी. चलो बाय बाय, मिलते. ए काय विषय बाबा, ए कुठे चाललाय? लाजला होय. चलो बाय बाय, भेटू. हा तर गाईज आता जस्ट घरी पोचलेलो आहे. आता पाऊस उघडलेला आहे बघू शकता. आणि गाईज आता तुम्ही बघितलं किती पाऊस पडला आहे, किती ओढ्याला पाणी आलं, किती विहिरीला आलं आहे. सो आता एवढंच आहे. आणि गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय. तर गाईज तुम्हाला हा पाऊस दिसतोय ना, त्याच्यापेक्षा डेंजर पाऊस होता. हे बघू शकता, काल रात्रीपासून सकाळपर्यंत आत्ताही पडतोय.